रहस्यांनी भरलेली ही कहाणी दिवसा नाही तर रात्रीच्या अंधारात सुरू होते। आजही ओम बन्ना यांना देवासारखं पूजलं जातं। ते नेमकं खऱ्या आयुष्यात कोण होते? राजस्थानमध्ये असलेल्या त्यांच्या बुलेटला लोक देवासारखं का पूजत होते? असं म्हटलं जातं की जोधपूर ते पाली या हायवेवर ओम बन्ना यांचा आत्मा फिरत असतो। ट्रक चालकांना तो रात्रीच्या अंधारात दिसतो आणि बुलेटवाले ओम बन्ना रात्री चालकांचा ॲक्सिडेंट होण्यापासून त्यांना वाचवतात। या सगळ्या प्रश्नाचे उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। घटना आहे 1980च्या दशकातील राजस्थानचे पाली जिल्ह्यातील छोटंसं गाव, ज्याचं नाव आहे चोटीला। याच गावात राहत होते ओम बन्ना, ज्यांचं पूर्ण नाव आहे ओमसिंह राठोड, जे राजपूत समाजातील होते। राजपूत समाजात तरुण मुलांना प्रेमाने बन्ना म्हणतात, म्हणूनच त्यांना लाडाने ओम बन्ना म्हणायचे। ओम बन्ना हे लहानपणापासूनच दयाळू होते आणि गरिबांना ते मदत करायचे, त्यामुळे त्यांच्या गावामध्ये ते लोकप्रिय तरुण होते। गावात त्यांना मोठा मान होता। त्यांचा जन्म मोठ्या व जमीनदार घरात झाला होता। ते 1980च्या काळामध्ये रॉयल एनफील्ड बुलेट वापरत होते, ज्या काळात लोकांना रॉयल एनफील्ड बुलेट बद्दल काही माहिती नव्हतं। त्यांच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण नियतीनं त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं, ज्यामुळे ते मृत्यूनंतरही आजही लोकांच्या मनात जिवंत आहे। 2 डिसेंबर 1988 राजस्थानची थंडगार रात्र होती। ओम बन्ना हे त्यांच्या माहेरी असलेल्या बायकोला भेटायला गेले होते, पण पालीवरून रिटर्न येताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट कसा झाला आणि त्यानंतर काय झालं हे सगळं ओम बन्ना यांचा मुलगा महापराक्रम सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे। बन्ना बावजी हुकम पाली से अपने घर पधार रहे थे। उस समय रात के 11:30-12 बजे की घटना है ये। और ये जो रॉयल एनफील्ड बावजी की जो सवारी है, इसी पे आप पधार रहे थे और यहाँ पे एक पेड़ है, उस पेड़ से ये बाइक टकरा गई थी। टकराने से यहाँ खाई थी पेड़ के पास में, तो ये बाइक टकराने से सिर में चोट लगने से वो खाई के अंदर गिर गई और वहीं पे ओम बन्ना की बावजी हुकुम की डेथ हो गई थी। तो ये चीज एक पीछे से ट्रैक्टर वाला आ रहा था, उसने इनको पहचान लिया। तब उन्होंने ढूंढते हुए उस पेड़ के नीचे एक टायर के निशान थे स्लिप होने के, जो इसी बुलेट रॉयल एनफील्ड के थे। फिर उन्होंने घर वालों को इन्फॉर्मेशन किया, गांव में इन्फॉर्मेशन दी इस चीज की कि ऐसी ऐसी घटनाक्रम हो गया है, और जो संबंधित पुलिस स्टेशन तो थाना था उसको भी इन्फॉर्म किया। तो वहाँ के एसएचओ और उनकी पूरी टीम यहाँ पे आई मौके पे। उन्होंने उस रॉयल एनफील्ड बाइक को बाहर निकाला। ओम बन्ना बावजी के 10 शरीर था, उसको भी उन्होंने उस खाई में से ऊपर लेके आए। फिर बॉडी जो एफआईआर लॉन्च हो गई और एफआईआर लॉन्च होने के बाद बॉडी घर वालों को सुपुर्द कर दी, और जो ये बाइक थी ये पुलिस वाले थाने लेके चले गए, मतलब पुलिस स्टेशन लेके चले गए। खरी रहस्यमय कहाणी इथूनच सुरू होते। जेव्हा पोलीस ओम बन्ना यांची बुलेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले, तेव्हा टार्झन मूवीमध्ये दाखवल्याप्रमाणे ती कार जशी आपोआप चालत होती आणि पुन्हा रिटर्न येत होती, असंच काहीतरी या बुलेट सोबत घडत होतं। तिथले लोक सांगतात की गाडीमध्ये काहीतरी जादू असल्यासारखं घडत होतं। बुलेटला साखळदंडांनी बांधलं तरीही ती आपोआप साखळदंड तोडून तिथून निघून जात होती, असं बऱ्याच वेळा घडलं। बद्दलची कहाणीही महापराक्रम सिंग यांनी सांगितली आहे। घटनाक्रम हुआ 1988 में।
चमत्कार देने का ये सेंस है कि वो जो बाइक थी वो उसको रात को वहां रख दी उन्होंने ले जाके। सुबह वो बाइक स्टार्ट होके ऑटोमेटिक स्टार्ट दूसरी जगह पहुंच गई, थाने के अंदर ही। तो उन्होंने अपने एक दूसरे स्टाफ से पूछा कि ये कैसे हुआ, तो किसी ने कुछ बताया नहीं। तो वहां उस समय तत्कालीन जो एसएचओ थे उन्होंने 2 सिपाही को भेज के और इस पुलिस को बोला कि भाई इस बाइक को आप जंजीर से बांध दीजिए। फिर दूसरे दिन वही रात को वही टाइम समय होने पे वो जंजीर टूटी हुई मिली उनको, और जो बाइक थी वो दूसरी जगह पे मिली। तो ये घटनाक्रम 2-3 बार हुआ, तो उनको भी इस चीज से एक अचंभित बात हो गई। तो उन्होंने इनके फादर जो विराज थे उनको आके पूछा कि हमारे ऐसा ऐसा घटनाक्रम हो रहा है। जब उन्होंने ये बाइक उनके फादर को सुपुर्द करने की बात बोली तो उनके फादर ने बोला कि इस बाइक को जहाँ उनका एक्सीडेंट हुआ है वहीं ले जाकर आप रख दो। तो ट्रैक्टर वाले गांव का ट्रैक्टर किया, गांव के लोग, उनके भाईबंद और पुलिस वाले 2 सिपाही यहाँ पे आए और बाइक को यहाँ रख दी। अशी घटना 2 ते 3 वेळा घडल्याने पोलीसही चक्रावून गेले। गाडीत पेट्रोल नसताना आणि गाडीला साखळदंड व कुलूप असताना गाडी ओम बन्ना यांचा जिथे मृत्यू झाला तिथे कशी पोहोचत होती, हा प्रश्न सर्वांनाच पडत होता। पण याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं। गाडी कोण घेऊन जात होतं की ती आपोआप तिथे जात होती हे एक रहस्यच बनून राहिलं। काही दिवसातच बुलेटची ही बातमी वाऱ्यासारखी गावागावात पोहोचली। लोक अपघाताच्या ठिकाणी येऊ लागले। कोणी म्हणत होतं रात्री त्या रस्त्यावर बुलेटचा आवाज ऐकू येतो, कोणी म्हटलं एक पांढऱ्या कपड्यातला माणूस अपघात होण्यापूर्वी चालकांना सावध करतो। काही ट्रक चालकांनी दावा केला की त्यांचा अपघात होणार होता, पण अचानक कुणीतरी अज्ञात शक्तीने त्यांना वाचवलं। तेव्हा लोकांचा विश्वास वाढू लागला। त्यांना वाटलं की ओम बन्नाचा आत्मा अजूनही रस्त्यावर फिरत आहे आणि तो प्रवाशांचं रक्षण करत आहे। तेव्हा सर्व गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला। गावकरी म्हटले की ही काय साधीसुधी घटना नाही, हा एक चमत्कार आहे आणि म्हणून अपघाताच्या ठिकाणी एक मंदिर बांधण्यात आलं। हे मंदिर खूप मोठं नाहीये, छोटं मंदिर आहे। हळूहळू मंदिराची प्रसिद्धी वाढत गेली। लोक लांबून लांबून दर्शनासाठी येऊ लागली। असं म्हटलं जातं की आपण एखादी इच्छा इथे व्यक्त केली तर ती पूर्ण होते। प्रसाद म्हणून ओम बन्नाच्या फोटोला इथे दारू ठेवतात। हळूहळू ओम बन्ना यांच्या नावाचं रूपांतर बुलेट बाबा यामध्ये झालं। आजही राजस्थानमधील हजारो ट्रक चालक या रस्त्यांनी जाताना दर्शन घेतल्याशिवाय आणि हॉर्न वाजवल्याशिवाय पुढे जात नाही। बरेच लोक नवीन गाडी घेतल्यावर इथे पूजेसाठी येतात। असं म्हटलं जातं की जेव्हापासून ओम बन्ना यांचं मंदिर बांधण्यात आलं तेव्हापासून या रस्त्यावर एकही ॲक्सिडेंट झालेला नाही। स्वतः रॉयल इनफिल्डच्या कंपनीने येऊन या बुलेटची माहिती घेतली होती। परंतु खरंच ओम बन्ना या हायवेवरून जाणाऱ्या लोकांचा जीव वाचवतात का? ओम बन्ना ट्रक ड्रायव्हर्स आणि मोटरसायकल चालवणाऱ्यांना खरंच दिसतात का? या सर्व प्रश्नाची उत्तरं स्वतः ओम बन्ना यांचा मुलगा महापराक्रम सिंह यांनी दिलेला आहे। दरमियान एक ट्रक वाले के साथ में ओम बन्ना विराजते हैं यहाँ से और जोधपुर जाते हैं यहाँ से, और उस ट्रक वाले को किराया के देते हैं तो वो मना करता है कि मैं किराया नहीं लूंगा। तो उसको पूछा जाता है कि भाई तू कहाँ का है, तो वो बताता है कि मैं सिंधी हूँ, और सिंधी हूँ मैं फलोदी का, जो कि जोधपुर डिवीजन में आता है। तो वो बोलते हैं कि फलोदी में कौन सा गांव है तेरा? वो बताते हैं कि साहब मेरा एक मोटा ही गांव है फलोदी से 15 किलोमीटर की दूरी पे। तो ओम बन्ना साहब फरमाते हैं कि भाई जो वहाँ के जागीरदार हैं उनका नाम लेके संबोधित करके बोलते हैं कि उनको जाके बोलना कि ओम बन्ना चोटिला से मिले थे। तो वो ट्रक वाला उनको जोधपुर में कहीं जगह पे छोड़ के और फिर दूसरे दिन फलोदी जाता है। रात को वो नाइट स्टे फलोदी करता है, सुबह वो अपने ढानी में जाता है। ढानी में जब जाता है तो वहाँ के जो जागीरदार होते हैं वो अपने घोड़े पे सवार होकर वहां से निकल रहे होते हैं। तब वो उनको इशारा करके रोकता है और बोलता है कि आपके कोई मिलने वाले थे पाली जिले में, जो हाईवे पे मुझे मिले थे, उन्होंने अपना नाम ये बताया और चोटिला गांव बताया। तो वो अचंभित रहते हैं कि जो इंसान जिसका दाह संस्कार, जिसकी मृत्यु 6 महीने पहले हो चुकी है, वो कैसे मिल सकता है और कैसे ये बात कर सकता है। तो इस बात को वो नहीं मानते हैं
और फिर वो उस बंदे को लेके यहाँ पे आते हैं, तो वो जो जगह पे एक्सीडेंट होता है वो जगह बताता है कि इस जगह से मैंने अपने ट्रक में उनको बिठाया था। काही लोकांसाठी ओम बनना ही एक श्रद्धा आहे, तर काहींसाठी ही एक रहस्यमय कथा आहे. या कथेचा सर्वात मोठा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. खरंच ती बुलेट स्वतःहून परत आली होती का, की कोणीतरी ती रात्री तिथे नेऊन ठेवत होतं? आजपर्यंत याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. इतिहासात अपघाताची घटना खरी मानली जाते, पण बुलेट परत येण्याची कथा ही श्रद्धा आणि लोककथांचा भाग मानली जाते. पण एक गोष्ट नक्की आहे की मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीचं नाव लाखो लोकांच्या मनात जिवंत राहणं ही स्वतःमध्येच एक अद्भुत गोष्ट आहे. राजस्थानच्या त्या निर्जन महामार्गावर आजही उभे आहे एक बुलेट आणि तिच्या समोर नतमस्तक होणारे हजारो प्रवासी. माणूस मरतो, पण काही कथा कधीच मरत नाहीत. तर तुम्ही या घटनेबद्दल कधी ऐकलं होतं का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा. आणि आपला विषय चौकातला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.